नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार येथे गणपत सकाराम महाले. साधारण वय किती आहे? सर 30-35च्या दरम्यानला गणपत सकाराम महाले साधारण किती वर्षापासून घर सोडून गेलेले आहे? कमीत कमी 20 वर्ष. 20 वर्षापासून गणपत सकाराम महाले हे घर सोडून गेलेले काही कारणास्तव. आणि त्यांची पत्नी जी आहे ती सुमन गणपत महाले ही अजूनही त्यांची वाट पाहते. म्हणजे 8 वर्षाचा कालावधी झालेला आहे तरी सुद्धा त्या बाईने घरोबा केलेला नाही. एक मुलगी होती, ती वारली. किती वर्षापूर्वी वारले? ती कमीत कमी 20 वर्ष झाले. 20 वर्ष. म्हणजे ते हयातीत होते तेव्हा का ते निघून गेल्यानंतर वारले? ती वारल्यावर मुक्ती गेली. तर त्यांची जी बहीण आहे कमळाबाई गोपाळ पाही पळशी येथील आहे. तर त्यांची बहीण प्रत्येक सणावाराला त्या भावाची आठवण काढते, गणपत भाऊची आठवण काढते. आणि त्यांचं आणि हा भाचा आहे त्यांचा प्रभाकर पाटील. तर यांचं म्हणणं आहे की मामा कुठेही असा तर घरी निघून या. मामाबद्दल काही तुम्हाला माहिती आहे? काही सांगू शकता? सांगा. तर मामा गेले आणि इतकी वाट पाहतो पण ते मामा येतच नाही. तर आई वाट पाहते. परत दादा होता तो मला तो वारला होता, वाट पाहत होता. आता काय कोणी मामाचा भाऊ एक आहे तिथं, तो आहे घरी अहमदपुराला राहत होतो. पण मग येऊन पण या बरोबर. तर गणपत सकाराम महाले हे तुम्हाला माहीत कसं लागलं? नाशिक मध्ये राहतात असं? हे ना कोणी इकडे कामाला जाते ना, बहिणी आम्हाला सांगितलं का तो नाशिक मध्ये गोवा आहे. नाशिक मध्ये. तर काही दुसरी बायको केली किंवा काही बरोबर असं काही तुम्हाला आहे म्हणजे असं सांगत आहे पण ते आपण डोळ्यात पाहिलं आहे? नाही. बरोबर. तर तुमची अपेक्षा आहे की त्यांनी घरी निघून यावं? आई वाट पाहते. गणपत सकाराम महाले हे नाशिक मध्येच राहतात पण ते पेठ मध्ये अजूनही एक चक्कर मारलेलं नाही. त्यांची जागा जमीन आहे, भावबंद आहे, बहीण आहे, भाचा आहे, हे सर्व त्यांची वाट पाहतात. आणि ते हयातीच आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती घरातून जेव्हा निघून जाते तेव्हा आपण दोन विचार करतो, कुठेतरी ती संपवून घेतलं किंवा ती कुठेतरी निघून गेली. पण ही व्यक्ती काही दिवसापूर्वी त्यांच्या गावातील किंवा इतरांच्या निदर्शनास आली आणि त्याच्यामुळं त्यांचा जो भाचा आहे तो आपला एक मित्रही आहे. आणि त्यांनी मला हे सांगितलं का आपण जो हा नवीन एक चॅनेल चालू केलेला आहे, महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार, सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण याचा उपयोग करतो किंवा हा प्रोग्राम करतो. तर त्यांची समस्या एवढीच आहे की तुमच्या माध्यमातून आमच्या मामाचा तपास लागला पाहिजे किंवा मामाने जेव्हा हा व्हिडिओ बघेल तेव्हा मामा घरी येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. एक वेळा तुमचं नाव सांगा. प्रभाकर गोपाळ. गाव? पळशी. मामाचं नाव सांगा. गणपत महाले. बरं. तुम्ही मामाला माझं असं म्हणणं आहे काय नाही तिकडे तरी सुखरूप राहतो पण मग एक बार तरी भेटून जाय पाहिजे. म्हणजे गावामध्ये जिथं आहे तिथं जर ते चांगल्या पद्धतीने राहतात तर अडचण नाही. पण त्यांचा गाव आहे, घर आहे, नातेवाईक आहेत, एक वेळेस वर्षातून एक भेट त्यांना दिली अशी त्या भाषेचं म्हणणं आहे. आम्हाला बरं वाटलं. धन्यवाद. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. आणि हे जे भाचे आहे प्रभाकर पागे यांचं म्हणणं एवढंच आहे की मामाने एक वेळा येऊन जावं. कारण आई वाट बघते, नातं रक्ताचं असतं त्याच्यामुळं
जेव्हा व्यक्ती निघून जाते किंवा संपते तेव्हा ते नातं संपत असं नाही, नातं ते जिवंतच राहतं आठवणीमध्ये. तर गणपत भाऊ महाले हे तर जिवंत आहे आणि ते नाशिकमध्ये राहतात, पण का गावाकडे येत नाही, पेठकडे का येत नाही? म्हणून भाच्याची एक तळमळ आहे की मामाने एक वेळेस आम्हाला भेटावं, आमच्या दृष्टी पडावं. धन्यवाद. सोपान पवार पेठ.